हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2. सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2. श्लोक क्रमांक 4. कथम भीष्मम् अहम संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्सामि पूजार्हौ अरिसूदन. श्लोक क्रमांक 5. गुरून् अहत्वा हि महानुभावान् श्रेयः भोक्तुं भैक्षम् अपि इह लोके हत्वा अर्थकामान् तु गुरून् इह एव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्. अर्जुन म्हणाला, मधुसूदना, रणांगणावर भीष्म आणि द्रोण यांच्यावर मी प्रतिहल्ला करून बाण कसे सोडू? अरिसूदना, ते दोघेही मला पूजनीय आहेत. महात्मा गुरूंना मारण्यापेक्षा या जन्मी भिक्षान्न खाणे श्रेयस्कर आहे. कारण गुरूंना मारून रक्तलांछित मिळकतीचे भोग भोगावे लागतील. भगवंत श्रींनी अर्जुनाला समजावण्यासाठी अनेक मुद्दे उपस्थित केले. त्याच्यातील भीती, मीपणाची जाणीव जावी, नष्ट व्हावी म्हणून त्याला त्याचं हे असं वागणं चूक कसं आहे ते पटवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातील दुर्बलता जावी म्हणून त्याच्या अहंकाराला स्पर्श केला आणि ते अर्जुनाच्या प्रतिक्रियेची वाट पाहण्यासाठी त्याला सांगायचे थांबले. भगवंत श्री बोलायचे थांबल्यावर आता अर्जुन बोलू लागला आहे. येथे अर्जुन भगवंत श्रींना मधुसूदना, अरिसूदना असं म्हणत आहे. त्याला सुचवायचं आहे की भगवंता, तू मधु नावाच्या राक्षसाला ठार मारलंस, शत्रूंना ठार मारलंस. मला येथे माझ्या पूज्य आजोबा आणि आदरणीय गुरूंबरोबर लढायचं आहे, त्यांना ठार मारायचं आहे. अर्थात अर्जुन सोयीस्कररित्या हे विसरला की भगवंत श्रींनी आपला मामा कंस आणि भाचा शिशुपाल यांना ठार मारलं आहे. अर्जुन म्हणत आहेत की भीष्माचार्य माझे आजोबा आहेत, त्यांच्याकडून मी विद्या ग्रहण केली आहे. द्रोणाचार्य हे तर माझे गुरु आहेत, त्यांच्याकडून मी विद्या शिकलो आहे. मी त्यांचा सर्वात प्रिय लाडका शिष्य आहे. माझ्यापेक्षा वरचढ धनुर्धारी त्यांच्या शिष्यात कोणी असू नये म्हणून त्यांनी सतत काळजी घेतली. स्वतःच्या मुलाला त्यांनी ब्रह्मास्त्र शिकवले, परंतु ब्रह्मास्त्राचा उपसंहार त्यांनी फक्त मलाच शिकवला. एकलव्याकडून गुरुदक्षिणा म्हणून त्यांनी त्याचा अंगठा मागून घेतला. माझ्यावर इतकं प्रेम करणाऱ्या या दोन्ही आदरणीय व्यक्तींजवळ मी युद्ध कसे करू? अर्जुन एकदम प्रतिहल्ला करण्याबद्दल बोलत आहे. याचा अर्थ तो स्वतः या दोघांवर आपणहून हल्ला करायला अजिबात उत्सुक नाही. एवढंच नव्हे तर त्यांनी प्रथम हल्ला केला तरीही त्यांच्यावर प्रतिहल्ला करण्याबाबत तो संभ्रमात आहे. कारण अर्जुनावर प्रहार करण्याचा या दोघांना अधिकारच आहे. हे दोघंही वयस्कर आणि गुरु आहेत. या दोघांनी त्याला विद्या आणि प्रेम दिले आहे. हे दोघेही जरी गैर वागले तरी सुसंस्कृतपणाच्या मर्यादा सांभाळणे, वृद्धांचा, गुरुजनांचा, पितामहांचा आदर राखणं हे अर्जुनाचं कर्तव्य आहे. त्यांचा उपमर्द होईल असं वर्तन त्याच्याने होणार नाही. अर्जुनाला सुचवायचं आहे की तो मरणाला, युद्धाला भीत नाही. त्याच्याकडून भीष्म द्रोणांसारखे हे असे आदरणीय, पूजनीय मारले जातील याला तो भीत आहे. त्याला स्वतःच्या जीवाची पर्वा नाही, तर त्याला या पूजनीय जनांची काळजी आहे. यांना मारण्यापेक्षा तो भीक मागून अशा प्रसंगी क्षत्रियांना निषिद्ध असे वर्तन करून जगणं पसंत करील. गुरुजनांच्या रक्ताने माखलेल्या धनसंपत्तीची, राज्याची त्याला अजिबात इच्छा नाही. अर्जुनाने येथे मागील अध्यायात जे सांगितले त्याच मुद्द्याची परत री ओढली आहे. याचा अर्थ तो अजून स्वतःतच रममाण आहे, मीपणातच स्वतःला हरवून बसला आहे. इतका वेळ भगवंत श्री जे बोलले त्याला जे भगवंत श्रींनी सांगितले त्याकडे अर्जुनाचे लक्षच नव्हते. एखाद वेळी समोरचा काही सांगत असतो आणि आपण आपल्याच तंद्रीत गुंग असतो. अर्जुनाचं तसंच झालं आहे. हरिओम.